श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा। श्रीराम तेथ आरतु तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणवया लागिये भजे, तेजिनी तेनी इच्छिजे अर्थ सिद्धी। मग चौथी याच्या ठाई काहींची करणे नाही, म्हणूनी भक्तु ऐकू पाहिये ज्ञानिया जो। जे तया ज्ञानाचेनी प्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कडवसे, मग मीची झाला समरसे, आणि भक्तुई देवीची। परी आणि कयांची दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो। जैसा वारा का गगणी विरे, मग वारे पण वेगुळे नुरे, तेवी भक्त हे पैजन सरे, जरी ऐक्याला। जरी पवनु हलवुनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, इरवी गगन तो सहजे असे जैसे। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। मंडळी, आपण मागील संत संघामध्ये हे ऐकलं की जर तू मला शरण आलास तर मुक्ती मिळणं कठीण नाही आहे, मुक्ती शक्य आहे, पण जीव भाव त्याच्यासाठी समर्पित करणं गरजेचं आहे। हा जीवभाव समर्पित करणारे जे लोक असतात ते 4 प्रकारचे असतात। त्यातला पहिला प्रकार सांगितला आर्त, म्हणजे काहीतरी आपल्याला मिळावं। आपले वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आपल्याला नाही का, संप्रदायामध्ये बरेच जण आलेले आहेत, अरे तू काय येतोस, मला बाबा अनुभव आला पाहिजे, अनुभव आला तरच मी येणार, असे जे भक्त। कालच्या मागच्या संत संघामध्ये मी सांगितलं होतं की अमक्याला शिंक आली, त्याला शिंकच कशी काय आली स्वामींची भक्ती करताना, म्हणून न येणारे जे लोक आहेत, संप्रदाय सोडून जाणारे लोक जे आहेत, असा वर्ग त्याला आर्त म्हणतात। काहीतरी मिळण्याच्या उद्देशानं आलेले लोक, अध्यात्मामध्ये काहीतरी मिळवायचं आहे,
अर्थात तो हेतूच मुळात स्वार्थी ठेवून आलेला असतो आणि त्यामुळे तो स्वार्थ हेतू पूर्ण नाही झाला की मग अध्यात्मापासून फारकत घ्यायची. अशा व्यक्तींना भगवान कृष्ण म्हणतात, हे अर्जुना आर्त असं समजावं. म्हणजे कोणत्या तरी अपेक्षेनं आले भक्तिमार्गात चुकून आलेला, अनावधानानं घुसलेला आणि मग तिथे त्याला जे हवं आहे ते नाही मिळालं की कोणता तरी बहाणा शोधून सोडून जाणारा तो आर्त. त्यानंतर दुसरा जो भक्ताचा प्रकार आहे तो मुमुक्षू. तुमच्यातले बरेच जण लोक मुमुक्षू आहेत. मुमुक्षू म्हणजे काय की मला काहीतरी ह्या अध्यात्मातलं समजलं पाहिजे. हे जे अध्यात्म गूढ आहे ना, हे गूढ अध्यात्म मला समजून घ्यायचं आहे अशी मनात अपेक्षा ठेवून आलेला. मग त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी वाहत जाण्याची शक्यता असते की मला जर ते मिळू शकलं नाही तर मग काय उपयोग नाही. म्हणून एका महाराजांकडे आलेला शिष्य बरेच दिवस होतात तरी महाराज काही सिद्धी शिकवत नाहीत, कारण तो त्या महाराजांचा विषयच नसतो. आत्मज्ञानाकडे घेऊन जाणं हा त्या महाराजांचा विषय. पण या शिष्याला वाटतं आपण इथे कशासाठी आलो, काहीतरी शिकण्यासाठी आलो. मग महाराजांनी मला काहीतरी सिद्धी शिकवावी. महाराज शिकवत नाहीत, अशा गोष्टींना कधी महाराज प्रोत्साहन देत नाहीत. खरे जे सत्पुरुष असतात ते तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार. तू देव आहेस, जो चराचरात आहे तोच तुझ्यात आहे, या वृत्तीकडे तुम्ही कसं वळाल तिकडे खऱ्या सद्गुरूचा कल असतो. त्यामुळे या शिष्याची काय अपेक्षा पूर्ण होईना म्हणून हा शिष्य महाराजांचा त्याग करतो आणि दुसऱ्या एका महाराजांकडे जाऊन विद्याभ्यास करायला सुरुवात करतो. बरेच दिवस तिथे राहिल्यानंतर, एक 10-12 वर्ष राहिल्यानंतर त्याची जी इच्छित उद्देश असतो तो सफल होतो. त्या महाराजांकडून परवानगी घेतो आणि बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर पहिला प्रयोग तो ज्या महाराजांकडे शिकायला होता सुरुवातीला त्यांच्या गावातच लावतो. प्रयोग असा असतो, हे फार मोठे तपस्वी महाराज आहेत, 12 वर्ष तपश्चर्या केलेले आहे, हे पाण्यावर चालून दाखवणार. ही बातमी कळल्याबरोबर हां हां म्हणता लोक नदी किनारी जमा होतात. इकडे दुतर्फा म्हणजे इकडे आणि तिकडे दोन्ही काठाला दुतर्फा गर्दी होते आणि मग हे तपस्वी महाराज या काठावरून त्या काठावर जातात, पाण्यावरून चालत जातात. पाण्यावरून चालत गेल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटतं. लोक सगळे उचलून घेतात आणि त्यांचा खांद्यावर घेऊन उदो उदो करतात आणि उदो उदो करत करत त्यांना खांद्यावर घेऊन ज्या महाराजांकडे तो शिकला होता त्यांच्याच आश्रमात घेऊन येतात. आश्रमात घेऊन आल्यानंतर हा म्हणतो, महाराज ओळखलात का मला? तर महाराज म्हणे, हो ओळखलं की. मग तुम्हाला काय आश्चर्य वाटलं नाही? हो, मी पाण्यावर चालतो, तुम्हाला सोडून दिलं आणि तिकडे गेलो आणि त्या आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवली विद्या, आज आम्ही पाण्यावर चालतो. ह्याचं तुम्हाला काय आश्चर्य वाटलं नाही? महाराज म्हणाले, कसलं आश्चर्य? हे शिकण्यासाठी किती वर्ष घालवली? 12 वर्ष. मग झालं की महाराज म्हणाले, बघा तू ज्या काठावरून इकडे आलास ना त्या काठावरून आमच्या गावामधला नावाडी 50 पैसे घेतो इकडून तिकडे पाठवण्यासाठी. तू 12 वर्षात फक्त 50 पैशाची विद्या शिकलास, त्यात मला काहीच कुतूहल वाटलं नाही. अजून पुरं आयुष्य पडलेलं आहे ह्या विद्या, चमत्कार, रिद्धी सिद्धी याच्यामध्ये अडकून. जन्म वाया जाणार आहे. जोपर्यंत तुला यथार्थ ज्ञान होत नाही, जे चराचरात आहे तेच माझ्यात आहे याचं खरंखुरं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म वाया आहे. अशा प्रकारचे पण काही मुमुक्षू भक्त असू शकतात. आणि काही जणांना खरंच अगदी तहान लागलेलं असते. ते काही नाही, मला गुरुदेवांकडून जे यथार्थ ज्ञान, जी सायुज्य मुक्ती आहे, या सायुज्य मुक्तीबद्दलच शिकायचं आहे, त्याला मुमुक्ष म्हणतात.
तिसरा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे साधक. गुरु महाराजांकडून कळलं की आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, मुक्ती मिळवायची आहे आणि या मोक्षासाठी मुक्तीसाठी आपलं चित्ताचा लय केला पाहिजे. आणि चित्ताचा लय करण्यासाठी त्या चित्ताला, त्या मनाला साधनांच्या माध्यमातून आकळलं पाहिजे, बंदिस्त केलं पाहिजे, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. हे कळल्यानंतर जो त्याचा सतत साधन करतो, म्हणजे सतत त्याचा विद्याभ्यास करून, साधना करून जो त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतो तो साधक. आणि भगवान कृष्ण म्हणतात त्याच्यातला एक आणखीन चौथा प्रकार आहे, साधनेमध्ये सातत्य टिकवणे फार महत्त्वाचं आहे. आणि ते टिकून जो बाकीच्या कसल्याही गोष्टीमध्ये अडकत नाही, मला ते इच्छित गाठायचं आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे, असा जो सतत ध्यास घेतो तो ज्ञानी. आणि तो ज्ञानी भक्त मला आवडतो. ते अर्जुना, असा ज्ञानी भक्त जो आहे तो मला आवडतो. त्याची लक्षणं आहे. तेव्हा तर ही लक्षणं ज्ञानी भक्ताची आमच्या खंडाकडे ताई आपल्याला सांगणार आहेत, ते आपण शांतपणे ऐकूया. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव माऊली. अतिशय सुंदर असं चारही भक्तांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. पहिला जो सांगितला तो अर्थभक्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा जो आहे ज्ञानी. अर्थ म्हणजे काय, तर अंतःकरणापासून मारलेली हाक त्या परमेश्वरापर्यंत मी दुःखात आहे आणि मला त्या संकटातून तुम्ही सोडवा, ती म्हणजे अर्थहाक. दुसरा जो भक्त आहे तो म्हणजे जिज्ञासू, त्याला त्या परमेश्वराचं अस्तित्व जाणून घेण्याची तळमळ लागलेली आहे, तो जिज्ञासू. तिसरा जो भक्त आहे तो म्हणजे अर्थार्थी, मला अर्थ, द्रव्य, धन याचा अर्थ प्राप्त करण्यासाठी मी भगवंताचं भजन किंवा स्मरण करतो. चौथा जो ज्ञानी भक्त आहे तो परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. तो म्हणजे कसा, तर तो निष्काम भावनेने मला समर्पित झालेला आहे. पहिल्या भक्तापासून सांगू तर आज आपण माऊलींनी तिन्ही भक्ताचं वर्णन केलेलं आहे. तर ज्ञानी भक्तांचं वर्णन म्हणजे काय, की तो मला कुठलीही मनात कामना न ठेवता निष्काम भावनेने, निष्काम भक्तीने जो माझ्या चरणी समर्पित झालेला आहे, त्याच्या सर्व आशा आकांक्षा तो निर्भय झालेला आहे, निरीच्छ झालेला आहे, निष्कामतेची भक्ती आहे, तो मला सर्वात प्रिय आहे. असा जो ज्ञानी भक्त म्हणजेच त्या गुरुच्या सान्निध्यात गेल्यानंतर, त्याला भक्ती केल्यानंतर म्हणजे पहिले बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध जी अवस्था आहे. पहिले आपण संसाराला बांधलेलं होतो, नंतर मुमुक्ष म्हणजे आपल्याला त्या परमेश्वराचं अस्तित्व जाणण्याची तळमळ लागली. तिसरं म्हणजे मला त्या परमेश्वराचं म्हणजे प्राप्त करून घ्यायचं. आणि चौथा जो ज्ञानी भक्त आहे तो सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्यातले जे 3 भक्त आहे ते नाहीसे होत नाही. मग सद्गुरू काय करतात, हळूहळू आपल्याला काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर यातून हळूहळू बाहेर काढता, आपल्याला दुःख निवारण करता. आणि दुःखाचं निवारण झाल्यानंतर आपल्याला जे की साधक दीक्षा देऊन अनुग्रह दिल्यानंतर तुम्ही उत्तम शिष्य होण्याचा प्रयत्न करा. उत्तम शिष्य झाल्यानंतर सर्वोत्तम शिष्य होण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम शिष्य झाल्यानंतर अधिकारी शिष्य होण्याचा प्रयत्न करा. आणि अधिकारी शिष्य झाल्यानंतर जी सिद्ध अवस्था असते ती गुरुदेव आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणजे देव पाहावयासी गेलो आणि मी स्वतः देव झालो. गुरुच्या सान्निध्यात गेल्याशिवाय आपल्या ज्या जीवनातले जे तळमळ होती आपल्याला ती आपली जात नाही. म्हणून जीवनात ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थकी झाला. गुरूंना शरण गेल्याशिवाय आपले काम, क्रोधादी विकारांचं नाश होत नाही किंवा आपल्या जीवनातला अंधकार नाहीसा होत नाही. मग सद्गुरू काय करतात, तर आपल्याला ज्ञानरूपी सूर्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे सत्य ज्ञान आहे त्या ज्ञानाची प्राप्ती करून देतात. मग जगद्गुरू माऊलींच्या सान्निध्यात आपण आल्यानंतर आपण पहिले साधक होतो, मग शिष्य झालो. शिष्य झाल्यानंतर आपण दिवसागणिक आपली प्रगती केली पाहिजे. मग प्रगतीमध्ये तुमच्यात सात्विकता आली पाहिजे. आपल्याला ज्या माऊलींनी सेवा घालून दिलेल्या आहे त्या म्हणजे आपण डायरेक्ट मोक्षाला नाही जाऊ शकत. मग सद्गुरूच्या सेवेमुळे आपल्यातला अहंकार, ज्यावेळेस आपण माधुकरी मागण्यासाठी जातो, मी कोणी मोठा नाही, मी एक सद्गुरूंचा दास आहे. आज माऊली जरी आपल्यासाठी परब्रह्म असले तरी पण ते गजानन महाराजांच्या
पायातील वाहन होण्यात धन्यता मानतात. तसा मी एक कुठलाही मोठा नाही, मी एक गुरूंचा दास आहे. मग आपल्याला सर्वांना मोक्षाला जायचं, मग डायरेक्ट गुरु आपल्याला मोक्षाला नेणार आहे का? नाही, तर ते सुचिरभूत करून आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचवणार आहे. मग आपल्याला ती जी अभ्यासक्रम घालून दिलेला गुरुदेवांनी की तुमची जी साप्ताहिक साधना आहे, दररोजची दैनिक साधना, साप्ताहिक साधना, मासिक साधना, षण्मासिक साधना आणि जे वेगवेगळे उपक्रम दिलेले आहे आपल्याला की माणसातला माणूस कसा शोधायचा, चराचरात भगवंत कसा बघायचा, ते आपण माऊली आपल्याला सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जा, तिथे ग्राम स्वच्छता अभियान करा, झाडे लावा, झाडे जगवा, वनराई बंधारे, पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या उपक्रमामधून जगाची सेवा कशी होईल यासाठी ते प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीने अवघे विश्वची माझे घर हे सांगून विश्वच माझं पूर्ण घर आहे, त्याचप्रमाणे ही एक माऊलीने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, म्हणजे विश्व कल्याणकारी जो संदेश आहे माऊलींचा, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा आणि स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. तर गुरुदेवांच्या सान्निध्यात गेल्याशिवाय आपली ही प्रगती होऊ शकत नाही. पण गुरुदेवाच्या सान्निध्यात आल्यानंतर आपण फक्त आपल्या जीवनातल्या समस्या सोडवत बसायचं नाही, तर दिवसागणिक आपली प्रगती झाली पाहिजे. श्रद्धा, विश्वास, दृढ भाव आपला वाढला पाहिजे आणि आपण फक्त संत संघाच्या मर्यादित किंवा समस्याच्याच मर्यादित गुरुदेवांना भक्ती करायची नाही, तर ज्ञानी भक्त होण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानी म्हणजे कसा, तर निष्काम भावनेने माझं काम हो किंवा न हो, तू माझा आणि मी तुझा, देवाशिवाय मला या जगात दुसरं कोणीच नाही, तुमच्याशिवाय मला आहेच तरी कोण, असा निर्भाव आपण समजा देवाच्या चरणी ठेवला, गुरुमाऊलींच्या चरणी ठेवला, तर आपण ज्ञानी भक्त होणारच आहोत. याच्यामध्ये संत संघामध्ये किंवा साधक दीक्षेमध्ये याच्यातच अडकून न पडता अनन्य भावे शरण, म्हणजे अनन्य म्हणजे काय, तर दुसरा कुणालाही शरण न जाता फक्त गुरुदेवा मी तुमच्याच चरणी नतमस्तक आहे, मला बाकीचं काहीच माहीत नाही. तर जेव्हा आपण अनन्य भावे शरण जाऊ, निष्काम भक्ती करू, माझं काम झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, पण गुरुदेवा तुमचे चरण रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. ज्यावेळेस रात्रंदिवस तुम्हाला त्या परमेश्वराचा ध्यास लागेल, त्यावेळेसच आपण सिद्धावस्थेपर्यंत किंवा ज्ञानीभक्तांपर्यंत जाणार आहोत. आपण फार मोठे भाग्यवान आहोत की असं चालतं बोलतं दैवत आपल्याला मिळालं की ते आपल्या अडचणी ऐकून घेतात आणि आपल्याला मोक्ष मिळवून देतात. या जीवनाचं सार्थक होण्यासाठी मोक्षाचं जे अभ्यासक्रम आहे तो माऊली आपल्याला वेळोवेळी देतात. आणि मोक्षाची धनी कशी होणार तुम्ही, मोक्ष म्हणजे काय, तर अज्ञानातून सुटका. मी माझा प्रपंच, माझा देह किंवा मी ह्या संसाराला व्यापून बसलेला आहे तो बाजूला करून गुरुदेव आपल्याला ज्ञानी भक्तापर्यंत, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जो ज्ञानी भक्त आवडतो तो ज्ञानी भक्त होण्यासाठी गुरुमाऊली प्रयत्न करतात वेळोवेळी. म्हणून आपल्याला ज्या गुरुसेवा येतात, गुरुतत्वातून ज्या सेवा येतात, त्या गुरुतत्वातल्या सेवा आपण डायरेक्ट माऊलींची चरण सेवा करू शकत नाही. मग गुरूंच्या चरणाची सेवा केव्हा होणार, जेव्हा आपण सामाजिक उपक्रम असतील, प्रवचन दर्शन सोहळे असतील, पादुका पूजन सोहळा असेल, त्यावेळेस की गुरुमाऊली तुम्ही चराचरात आहे, आमच्या अंतःकरणात आहे, माऊली नाही अशी जागाच नाही कुठे. मग पादुका दर्शन जेव्हा सोहळा असतो, मग तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की माऊली प्रवचन दर्शन सोहळ्याला, तर माऊली निर्गुण रूपात प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांचं हजरच असतात. तुम्ही कुठेही आवाज द्या माऊलीला, म्हणजे या संकटात जरी असेल, अपघात जरी झाला तरी माऊली मी तुमचा अर्थभक्त आहे, आणि आवाज दिल्याबरोबर माऊली आपल्या अर्थभक्तासाठी धावूनच येतात. असे आपण सगळ्यांनी अनुभव घेतले. फक्त अनुभवच घेत बसायचं नाही, तर जी उच्च कोटीची जी साधना आहे ती आपण सगळ्यांनी केली पाहिजे. फक्त समस्या सोडण्यासाठी गुरु नाही, तर आपल्याला मोक्षाचे ते धनी बनवून देतात. म्हणून आपण तिथेच. मित्रांनो, हे लक्षात घ्या, आज आपण किती वर्ष या संप्रदायामध्ये आलेलो आहोत. मग आयुष्य म्हटलं की संकट येणारच ना, कारण प्रवास म्हटला की चढ उतार हे अपेक्षित आहेत. आम्ही नेहमी आमच्या प्रवचनामध्ये सांगतो, जीवन हा प्रवास आहे आणि हा प्रवास करत असताना कधी वळणं येतील, कधी उतार येईल, कधी तीव्र उतार येईल, तर बऱ्याच वेळेला प्लेन जागासुद्धा, प्लेन रस्तासुद्धा येईल. हा सगळा प्रवास करावाच लागतो. तो साधू संतान आम्हा सद्गुरूंना पण चुकला नाही, तो तुम्हालाही चुकणार नाही. आणि म्हणून आमच्यासारखं जीवन जगायला शिकलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. आज किती वर्ष झाली
आपण या संप्रदायामध्ये आलो. सतत मागतच राहायचं का? गुरुना जर गरज असली तर ते देतील ना. गुरुना माझ्यासारख्या भक्ताची गरज असली तर ते बघतील. एवढा अधिकार आपला गुरूंवर आहे. जो अनन्य भावे शरण आलेला आहे त्याला हे वाक्य म्हणण्याचा नक्की अधिकार पोचतो. पण आपली वृत्ती कशी पाहिजे? सदा सर्वदा योग तुझा घडावा. नाहीतर अंगारकी आली की मन विचलित झालं. मोदक खाण्यासाठी गणपतीचा अंगारकीचा उपवास, ह्याला सदा सर्वदा म्हणणार का? नाही, पण स्वामी गणपती मोठाच ना तुमच्यापेक्षा. कोणी कुणापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या. तेच कळलेलं नसतं आपल्याला. नाही, पण मी पूर्वीपासून आमच्या घरामध्ये वारकरी परंपरा आहे आणि त्यामुळे आम्ही विठ्ठलाची ती एकादशी जी आहे ती धरतोच आणि ती धरावीच लागते मला. ह्या पळवाट आहेत. हे लक्षात घ्या, ह्या पळवाट आहेत सगळ्या. तुम्ही जर अनन्य भावे सद्गुरूंना शरण आला, इकडे एका बाजूला म्हणता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, म्हणजे गुरु विठ्ठल, गुरु शंकर, विठ्ठल, गुरु महादेव, गुरु गणपती, गुरु पार्वती, हे सगळं गुरु आहे म्हणता. एवढंच काय, पण प्रत्यक्ष परब्रह्मसुद्धा गुरु म्हणतो आपण. म्हणजे आपल्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये फरक आहे. याला डॅम्बिसपणा असं म्हणतात. अशा डॅम्बिस भक्ताचं अध्यात्मामध्ये काहीच चालत नाही. अशा डॅम्बिसपणामुळे किंवा अशा वृत्तीमुळे आपल्याला वाटतं जिंकलं की नाही, आपण वाचस्पती होऊ, ब्रह्मस्पती नाही होता येणार. आपल्याला जर ब्रह्म्याचं ज्ञान हवं असेल तर एकच तो चराचरात आहे ह्याचं निसंशय मनामध्ये खुणगाट असली पाहिजे की परब्रह्म हे एकच आहे आणि हे परब्रह्मच पसरलेलं आहे. तोच गजानन झाला, तोच अक्कलकोटचा स्वामी समर्थ झाला, तोच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज झाला, तोच विठ्ठल झाला, तोच शंकर झाला, तोच लक्ष्मी झाला. तो आणि तोच आहे सगळीकडे. तेच आपल्या गुरुदेवांनी सांगितलं, अणुरेणुदेव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. असं निसंशय ज्ञान किंवा निसंशय खुणगाट मनात आपल्या असली तर आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे वागू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, असा म्हणण्याचा अधिकार मग त्या भक्ताला पोचतो. उपेक्षू नको गुणवंत अनंत, माझी उपेक्षा करू नकोस, मला दूर लोटू नकोस, कारण मला तुझ्याशिवाय आहे कोण. नाही तर इकडे म्हणायचं मला तुझ्याशिवाय आहे कोण आणि पाठीमागे वेगळे धंदे सुरू करायचे. हा लबाडपणा, त्याला माईकपणा म्हणतात दासबोधामध्ये. हा अध्यात्म चालत नाही. यामुळे आपणच आपली फसगत करतो. वयात आलेली पोरं कॉलेजला जातात बरीचशी, सगळीच नाही, काही ठराविक मुलं बघा कॉलेजला जातात, आईबाबाचा पैसा उधळतात आणि मी कॉलेजला हजर असतो, अमुक असतो तमुक असतो. ज्यावेळेला नापासचा रिझल्ट हातात येतो त्यावेळी खरं त्याचं स्वरूप उघडकीस येतं. तोपर्यंत तो स्वतःलाच फसवत असतो. त्याला वाटत असतं की वडिलांनी प्रश्न विचार, कुठे होतास आज, कॉलेजला नव्हतास तू? बाबा मी अमुक ठिकाणी गेलो होतो, आमचे सर आम्हाला घेऊन गेले होते. बापाला पण वाटतं ठीक आहे, असेल गेला असेल. त्याला तो खुश काय होतो, फसवलं की नाही, बाबांना शेंडी लावली की नाही. पण नंतर त्याच्या लक्षात येतं काही वर्षानंतर, बाबांना शेंडी लावायला गेलो त्यामुळे माझं आयुष्य स्पॉईल झालं, माझं आयुष्य बर्बाद झालं. कारण शिक्षणाचं वय असतं ते निघून गेलं आणि शिक्षण झालं नाही की उद्यानंतर नोकरी धंदा मिळत नाही आणि मग पश्चाताप होतो आपल्याला, अरे चुकीचं केलं आपण, त्यावेळी जर संधी होती त्याचा उपयोग केला असता तर फार बरं झालं असतं. तसंच अध्यात्मात आहे. अध्यात्मामध्ये संधी आलेली असते, त्या संधीचा फायदा उचलला पाहिजे. की तुम्हाला गुरु म्हणजे त्या भगवंतानं, त्या परमात्म्यानं गुरुदेव तुमच्या समोर उभे केलेले असतात, ती एक संधी असते. त्या संधीचा पुरेपूर फायदा आपल्याला उचलता आला पाहिजे.
तो फायदा उचलायचा म्हणजे काय की जसं मुखानं म्हणायचं सदा सर्वदा योग तुझा घडावा, तसंच आपल्या कृतीत असलं पाहिजे, तर आलेल्या संधीचा उपयोग होतो. कथनी पण तशीच आणि करणी पण तशीच, म्हणजे बोलायचं पण आणि कृतीत पण तसंच असलं पाहिजे. कितीही प्रसंग आले तर क्षण न सोडी एक संग तुझा. नामदेव महाराजांनी सांगितलंय की शरीर प्राणाची करीन कुरवंडी, क्षण एक न सोडी संग तुझा. एक क्षण सुद्धा तुला मी सोडणार नाही. तू आनंदात ठेव नाही तर दुःखात ठेव. तुला काय गरज असेल तर बघ तुला काय करायचं ते, मी मागणार नाही. त्याचं नाव ज्ञानी भक्त. त्यामुळे आपण कधीतरी ज्ञानी भक्त होणार की नाही. आपल्याला आता कळलं, अर्थ भक्त असताना आपल्याला कळलेलं आहे की मागच्या जन्मी जे जे कर्म केलेले आहे ते कर्म आपल्याला भोगावं लागणार. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलेलं आहे, जे जे ज्ञान विरहित केले ते जन्माचे मूळ झाले. म्हणजे मागच्या जन्मामध्ये अज्ञानपानानं जे जे केलेलं आहे ते जन्माचं मूळ झालेलं आहे आणि त्या मुळामुळे आपला जन्म झालेला आहे आणि त्या जन्मामध्ये आपल्याला ते भोग भोगायला लागणारच आहे. म्हणून आपण हे भोग भोगतोय. मग आता ते कुरवाळच बसायचे का? पूर्वी आपण एकटेच होतो, आता आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्म सद्गुरूंच्या रूपामध्ये भेटलेलं आहे, तर त्याच्या संगतीमध्ये ते दुःख संपून जाईल. आता फक्त आणि फक्त त्याचाच एक ध्यास, तो माझा आणि मी तुझा, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नैनी. जे नामदेव महाराजांनी सांगितलं अभंग, ह्या लोकांनी जे अभंग लिहिले ना, ह्यांना कविता का म्हणत नाहीत माहिती आहे? कारण त्यांचा तो प्रत्यक्ष अनुभव असतो. तो अनुभव असतो, तो तसा अनुभव ते जगलेले असतात, ते जगत असतात. आम्ही जे जे अभंग लिहिलेले आहेत, तो कुठलाही अभंग काढून बघा, तो आम्ही जगतोय की नाही आज, म्हणून तो अभंग आहे, नाही तर ती कविता झाली असते. कवितेमध्ये आणि अभंगामध्ये हा फरक आहे. कविता हे मनोराज्य असतं. म्हणजे झोपेमध्ये एखादा माणूस मनोराज्य बघत असतो की मी आता स्वर्गात चाललेला आहे आणि सगळे मला भेटायला आलेत, मी सगळ्यांना टाटा करतोय आणि आता गेलो स्वर्गामध्ये. मग मला स्वर्गामध्ये ब्रह्मदेव भेटले आणि आपल्या आसनावर बसवणार आणि आता ब्रह्मदेवाच्या आसनावर बसवणार. इतक्यात जाग आली. जाग आल्यानंतर बघितलं, अरे कुठे, गोधडीतच आहे मी, अजून गादीवर पण नाही, गोधडीतच लोळतोय आणि स्वप्न कसली, स्वर्गाची फक्तोय. तसा तो प्रकार घडतो. त्याच्यामुळे ज्ञानी माणसाचं लक्षण काय? ज्ञानी मला का आवडतो हे अर्जुना? तो यामुळे आवडतो कारण त्याच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये काहीच फरक नसतो. त्याला ध्यास एकच लागलेला असतो की जे चराचरात आहे ते माझ्या गुरुदेवांच्या सहवासामध्ये मला जाणून घ्यायचं आहे. मग त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा जाणून घ्यायचं आहे. मग किंमत कसली कसली मोजवावी लागते? अपमान सहन करावा लागतो, शारीरिक कष्ट सहन करावे लागतात, आर्थिक समस्या समोर येतात. तुकोबरांची सिरियल चालू आहे टी व्हीवर, बघा त्यांची परिस्थिती काय झाली ती. त्यामुळे जो सोनं होतं असतो ना, तर त्या सोनं होत असताना वितळताना विघटन हे ठरलेलं आहे, सृष्टीचा नियम आहे. तुम्ही गडेजंग नाही होणार. काही सोडल्याशिवाय काही मिळत नाही ना. तर माझा प्रपंच हे जे ध्यास आहे ना, त्याचा त्याग झाल्याशिवाय, तो सुटल्याशिवाय, पिंगला मेल्याशिवाय भरतरी नाथ होत नाहीत. जोपर्यंत ते माझी पिंगला करून ओरडत होते, तोपर्यंत भरतरी राजा होता. आणि ज्या वेळेला
मी अशा असंख्य पिंगला तयार करू शकतो, हे मनात आल्यानंतर तो नाद झाला. आणि तो 9 नाथांपैकी एक प्रमुख नाथ झाला. आणि त्याने आणि उर्वरित 8 नाथांनी हा नाथ संप्रदाय निर्माण करून जडमुडांचा उद्धार करण्यासाठी या कलियुगामध्ये फार मोठं कार्य केलं. तेव्हा हे अर्जुना, मला असाच भक्त आवडतो की जो त्याला ज्ञानी म्हणतो आम्ही, की त्याला एकच भूक लागलेली असते की मला माझ्या स्वरूपाची ओळख गाठायची आहे. त्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरीही माझी तयारी आहे. अनुग्रह घेतल्यानंतर काही महिन्यात बंधुराज उडाला. बाप्पाने विचारलं, पुरे झालं काय? मी सांगितलं, घासभर दिलं, ताटभर दिलं तरी चालेल. का? अरे आम्ही धरी आले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपावं. जर तुझे दृढ पाय धरलेले आहेत, घट्ट पाय धरलेले आहेत, सर्वच वाहून टाकलेलं आहे, विचारतो कशाला? अर्जुनाला सुद्धा भगवान कृष्णाने विचारलं होतं. या कुरुक्षेत्रावर ज्यावेळी सुरुवातीला अर्जुन आलाय त्यावेळी भगवान कृष्णानं विचारलं आहे की हे अर्जुना, तुझा रथ कुठे उभा करू? ही गीता का जन्माला आली माहिती आहे? त्या एका अर्जुनाच्या वाक्यामुळे गीता जन्माला आली. अर्जुनाने एकच वाक्य सांगितलं की हे देवा, मला काय विचारतोस? या जीवनाच्या या रथाचे लगाम सगळे तुझ्याच हातात दिलेले आहेत, तुला योग्य वाटेल तिथे रथ उभा कर. आणि ह्या एका एंट्रीमुळे देवामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालं आणि त्यातून गीता जन्माला आली. नाहीतर भगवान कृष्ण तिथे राजाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे किंवा एक सारथ्याच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. त्यानं सरळ रथ उभा केला असता, तुला लढाई खेळायची नसेल, चल जाऊ द्या रथ, मी घेऊन जातो. परंतु इथं परोपरी माऊलीच्या मायेनं, माऊलीच्या प्रेमानं तो का समजावतोय? तो याचमुळे समजावतोय की अर्जुन हा ज्ञानी भक्त आहे. आणि भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना, मला नेहमी ज्ञानी भक्त आवडतात. आता तुम्ही संत संघात बसलेलं सगळ्यांनी विचार करायचा आहे की सद्गुरूंमध्ये कृष्णाचा अंश असतो. त्या कृष्णाला इथे बसलेले जे अर्जुन आहेत ते कसले अर्जुन आवडतील? की जे स्वस्वरूपाची अभिलाषा माझ्यापर्यंत धरतील, माझ्याकडून धरतील, तोच मला भक्त आवडेल ना. त्या भगवान कृष्णाला अशा प्रकारचा ज्ञानी भक्त आवडतो. म्हणून अर्जुनाला भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे जो काही संवाद होणार आहे, तो काय संवाद होतो तो पुढच्या रविवारच्या संत संघामध्ये आपण जरूर ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.